नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीत वंचितचे उमेदवार झाले विजयी। धुळ्यात कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा। महाराष्ट्रात आज रोजी नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पार पडली। या निवडणुकीत राज्यातील अनेक नगरपंचायत नगर परिषदांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केलेले होते। दरम्यान या निवडणुकीत वंचितने दमदार एंट्री केलेली असून महाराष्ट्रातून वंचितांचे एकूण 5 लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच 55 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत। वंचितच्या या यशामुळे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह संचारलेला आहे। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीतर्फे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। तसेच फटाक्याची आतषबाजी करून वंचितचा जय जयकार करण्यात आला। या जल्लोषात ॲडव्होकेट रविकांत बापू वाघ, जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, चंद्रमणी वाघ, पैलवान योगेश पगारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते। संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांचे निकाल लागलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रात 5 आमचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, 55च्या वर नगरसेवक निवडून आलेत। ही घोडदौड अशीच चालू राहणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील जेवढ्या 29 महानगरपालिकांचे जे हे लागलेले आहेत, निवडणुका लागलेल्या आहेत, त्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार आहेत। आणि मुंबईसारखं ठिकाण देखील असं आहे की त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी युत्या करून त्या कुठल्याही हालतमध्ये वंचितचे भरपूर उमेदवार निवडून येतील आणि आम्ही धुळे शहरात देखील तीच आम्ही प्रयत्न करतो आहोत। आणि धुळे शहरात देखील आमच्याकडे आजच्या घडीला जवळजवळ 25 ते 30 लोकांचे आलेले आहेत की त्यांना वंचित बहुजन आघाडीचं तिकीट पाहिजे आहे आणि आम्ही त्यांना तिकीट देऊ। या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि आपण अशाच प्रकारे आम्ही सगळेजण एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणू। मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आम्ही 50+ नगरसेवक आणि 5 नगराध्यक्ष असे आम्ही निवडून आणलेले आहेत बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये। आणि येणाऱ्या 29 महानगरपालिकांमध्ये असाच आमचा विजयी रथ कसा जोरात चालेल यासाठी आम्ही मेहनत घेऊ आणि प्रत्येक ठिकाणी त्या संदर्भात आज आम्ही वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने हा जल्लोष साजरा करतो आहोत उमेदवार निवडून आल्याबद्दल। आणि येणाऱ्या 16 जानेवारीला जो आमचा निकाल लागेल त्यासाठी महाजल्लोष आम्ही असाच करणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्राची आता सत्ता पलटल्याशिवाय राहणार नाही।